पुढची बातमी बघूयात। मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। स्फोटाचा तपास करणाऱ्या NIAला सुद्धा हायकोर्टाने नोटीस बजावली आहे। 7 आरोपींच्या निर्दोष सुटण्याला पीडितांच्या कुटुंबियांकडून आव्हान देण्यात आले। तपासातील त्रुटींवरून आरोपींना निर्दोष सोडता येत नाही असं याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे। 6 आठवड्यांनंतर आता याच्या पुढची सुनावणी होणार आहे। ही महत्त्वाची अपडेट येते मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणाच्या निकालासंदर्भातली। सध्या कारण निर्दोष सुटलेल्यांना हायकोर्टाने नोटीस बजावलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर NIAला सुद्धा हायकोर्टाने नोटीस बजावलेली आहे। आरोपींच्या निर्दोष सुटण्याला पीडितांच्या कुटुंबियांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे। तर तपासातील त्रुटींवरून आरोपींना निर्दोष सोडता येत नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे आणि 6 आठवड्यांनंतर आता याच्या पुढची सुनावणी सुद्धा होणार आहे। त्यामुळे तपासातील त्रुटी आहेत, त्यामुळे या संदर्भातल्या जे आरोपी कोर्टाने आधी ठरवले होते त्यांना निर्दोष सोडता येणार नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या निर्दोष सुटण्याला पीडितांच्या कुटुंबियांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्याचमुळे तपासातील त्रुटींवरून आरोपींना निर्दोष सोडता येणार नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड या संदर्भात अधिक माहिती देतील। सचिन, या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? श्रुती, आपल्याला माहिती आहे की जे मालेगाव प्रकरणात 7ही आरोपींची सत्र न्यायालयाने सुटका केली होती त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे। आज त्यावरती सुनावणी पार पडली आणि यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असेल, कर्नल प्रसाद पुरोहित असेल यासह 7ही जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावलेली आहे। तसेच NIAला देखील नोटीस बजावलेली आहे आणि तुमच्या विरोधात आमच्याकडे अपील आलेलं आहे आणि त्यावरती तुमचं म्हणणं मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने या नोटीसच्या माध्यमातून दिले। तसेच NIAला देखील या संदर्भात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे आणि 6 आठवड्यांनी याची पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। बरं सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि बातम्यांचा वेगवान आढावा